गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी नवीन चॅनल ओपन केला आहे, तो म्हणजे डेटा ॲनालिस्ट विथ आकांक्षा. तर आज आपण पाहणार आहोत की डेटा ॲनालिस्टमध्ये कोणते कोणते मॉड्यूल यूज करतात आणि व्हॉट इज डेटा ॲनालिसिस आणि व्हाय वी यूजिंग डेटा ॲनालिसिस. तर फर्स्ट आहे व्हॉट इज डेटा ॲनालिसिस. तर काय डेटा ॲनालिस्ट म्हणजे? तर डेटा ॲनालिसिस इज दी प्रोसेस ऑफ कलेक्टिंग, ऑर्गनायझिंग, एक्झामिनिंग, इंटरप्रेटिंग डेटा टू डिस्कवर युजफुल इन्फॉर्मेशन. म्हणजेच काय, तर आपण एखाद्या किराण्याच्या दुकानात गेलो तर किराण्याच्या दुकानात किती विक्री झाली, रोज त्याच्यानंतर किती प्रोडक्ट जास्त विकला गेला, कोणत्या महिन्यात जास्त ग्राहक आले, तर हे चेक करतो डेटा ॲनालिसिस. त्यानंतर त्याचा यूज कुठे कुठे केला जातो, तर बिझनेसमध्ये, हेल्थकेअर, मार्केटिंगमध्ये केला जातो, फायनान्समध्ये केला जातो. तर फर्स्ट पाहणार आहोत आपण डेटा ॲनालिसिसमध्ये मॉड्यूल. तर त्यामध्ये फर्स्ट मॉड्यूल पाहणार आहोत आपण SQL. तर SQL काय आहे, तर SQL काय प्रोसेस, तर तुम्ही पाहू शकता काय SQL. तर SQL स्टँड्स फॉर स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज आहे. काय SQL स्टँड फॉर स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. इट इज स्टँडर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज यूज टू कम्युनिकेशन बिटवीन सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन अँड दी डेटाबेस. म्हणजेच काय, तर SQLमध्ये जो डेटाबेस असतो तर तो रो डेटा असतो, रो डेटा स्टोअर केलेला असतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण इंस्टाग्रामवर एखादी पोस्ट टाकली तर ती पोस्ट आपण जर 2 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी जरी टाकलेली असेल तर ती लाईक्स असतात, तर ते काय कुठे म्हणजे स्टोअर केलेले असतात. ओके, तर त्यालाच काय म्हणते डेटाबेस. म्हणजेच काय, तर डेटाबेसमध्ये काय काय असतं, तर डेटाबेसमध्ये डेट असतं, टाईम असतं, इमेजेस स्टोअर केले जाते. त्यानंतर ऑल टाईप ऑफ डाटा काय केला जातो, सेव्ह केला जातो, डेटाबेस सेव्ह केला जातो. ओके, SQLमध्ये. तर आपण फर्स्ट पाहणार आहोत SQLमध्ये नंबर स्टोअर केले जातात. म्हणजे 3 डेटाबेसमध्ये 3 टाईप्स पडतात. तर डेटाबेसमध्ये 3 टाईपची इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. तर कोणती, तर नंबर, डेसिमल आणि बायनरी. ओके, तर त्यानंतर टेक्स्ट झालं, डेट अँड टाईम हेही आपण त्यामध्ये स्टोअर केलं जातं. तर मग फर्स्ट पाहणार आहोत व्हॉट इज डेटाबेस. तर काय व्हॉट इज SQL पाहणार आहोत. तर SQL काय आहे, तर SQL स्टँड्स फॉर स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. SQL काय आहे, स्टँड्स फॉर स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज आणि त्याचा यूज कुठं केला जातो, तर कम्युनिकेशन बिटवीन सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन अँड दी डेटाबेस. म्हणजे जे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनचं आहे आणि डेटाबेसचं कम्युनिकेशन करणं त्याला काय म्हणते, SQL लँग्वेज म्हणतात. त्यानंतर इट इज यूज टू स्टोअर, रिट्राईव्ह, अपडेट, रिट्राईव्ह अँड डिलीट डेटा इन टू डेटाबेस. म्हणजेच त्याचा यूज कुठे, डेटा स्टोअर करतो, रिट्राईव्ह करतो, अपडेट कसा केला जातो, डिलीट कसा केला जातो, हे सगळी इन्फॉर्मेशन जेव्हा आपण पाहणार आहे तर कमांड त्याची पाहणार आहोत ती कशा सेव्ह केलं तर डेटाबेसमध्ये. फॉर एक्झाम्पल जर दिलं तर काय एक्झाम्पल आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. म्हणजेच काय, रिट्राईव्ह ऑर डिस्प्ले ऑल एम्प्लॉईज रेकॉर्ड फ्रॉम द डेटाबेस. डेटाबेसमध्ये स्टार काय करतं, जेवढे काही एम्प्लॉईमधले जे रेकॉर्ड आहेत ते डिस्प्ले करण्याचं काम काय कोण करत असतं, तर सिलेक्ट स्टार कमांड करीत असतं. तर त्यानंतर आपण पाहणार आहोत व्हॉट इज डेटाबेस. काय डेटाबेस, डेटाबेस इज ए स्ट्रक्चर कलेक्शन ऑफ डेटा दॅट इज स्टोअर इन कॉम्प्युटर सिस्टीम. ओके, स्ट्रक्चर कलेक्शन आहे डेटाचं आणि ते स्टोअर कुठे केलेलं असतं, कॉम्प्युटर सिस्टीममध्ये स्टोअर केलेलं असतं. म्हणजेच आपण एखादी प्रोग्राम करतो तर ते बॅकएंडला डेटाबेस काय असतं, स्टोअर केला जातो. तर त्याचा यूज कुठे केला जातो, तर इट इज यूज टू स्टोअर, मॅनेज अँड रिट्राईव्ह इन्फॉर्मेशन इफिशियंटली. म्हणजे डेटाबेस हा स्टोअर केला जातो, त्याला प्रॉपर मॅनेज केलं जातं. त्याच्यानंतर त्याचं रिट्राईव्ह म्हणजेच काय, डिस्प्ले केलं जातं. ओके, त्यानंतर काय आहे, डेटाबेस आर यूज टू हँडल लार्ज अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन. काय लार्ज अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन काय केली जाते, स्टोअर केली जाते. त्यामध्ये काय काय असतं, मग वेबसाईट्स स्टोअर केली जाते, बिझनेस सिस्टीममध्ये जेवढे काही ॲप्लिकेशन वगैरे आपण तयार करतो, वेबसाईट्स तयार करतो बिझनेसच्या, ते स्टोअर केले जातात डेटाबेसमध्ये. त्यानंतर एखादं सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन बनवतो. ओके, म्हणजेच काय, तर त्याचं एक्झाम्पल दिलं तर काय सांगता येईल, कस्टमर डेटाबेस इन अँड ई-कॉमर्स वेबसाईट. कस्टमर हे एक डेटाबेस आहे आणि त्याची ई-कॉमर्स वेबसाईट आहे, तर ते स्टोअर कुठं केलं जातं, तर डेटाबेसमध्ये स्टोअर केलं जातं. काय स्टोअर केलं, नेम, ईमेल, कॉन्टॅक्ट नंबर अँड सिटी, एवढं काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. म्हणजेच काय, हे कशात केलं जातं आपण, तर जेव्हा आपण क्वेरी राईट करू त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यानंतर पाहणार आहोत आपण डेटा टेबल पाहणार आहोत. व्हॉट इज टेबल, तर टेबल काय आहे, टेबल इज कलेक्शन ऑफ दी
रिलेटेड डेटा ऑर्गनाइज इंटू रोज अँड कॉलम्स विथिन अ डेटाबेस. म्हणजे रोज अँड कॉलम्स काय असतात टेबलमध्ये अपलोड असतात. म्हणजेच काय, आता फॉर एक्झाम्पल आता ही एक कस्टमर डेटाबेसची एक कस्टमर नावाचा डेटाबेस आहे. तर हे जे आहे ना नेम, ईमेल, कॉन्टॅक्ट नंबर अँड सिटी, तर हे काय झालं कॉलम झाले. आणि रोज कोणते कोणते होतील, तर फॉर एक्झाम्पल आपण टेबलमध्ये देताना इथं 101, 102, 103 हे झाले रोज अँड नेम, ईमेल, कॉन्टॅक्ट नंबर आणि सिटी हे झाले कॉलम्स. त्यानंतर टेबलची डेफिनेशन झाली. त्यानंतर काय करतो SQLमध्ये टेबल क्रिएट करतो. त्यानंतर टेबल क्रिएट केल्याच्या नंतर आपण टेबलला इस्टॅब्लिश करतो आणि त्या टेबलमध्ये रूल्स आणि काय रेग्युलेशन्स आहे, काय रूल्स आहे ते काय करतो ॲप्लाय केले जातात. आणि त्यानंतर मग रिलेशनशिप, त्यानंतर त्यांचं काय केलं जातं रिलेशनशिप दाखवलं जातं. तर त्यामध्ये फर्स्ट आहे डेटाबेस डिझाईन. तर हे जे आहे ना DDL कमांड, हे जे कमांड आहे ना DDL, DML, DQL, TCL आणि DCL, तर ह्या ज्या कमांड आहे ना हे काय करतं डेटाबेस डिझाईन करतं. या जेवढ्या कमांड आहे याच्यावरून काय चालू होते डेटाबेसची डिझाईन स्टार्ट केली जाते आपण. ओके, तर त्यामध्ये होणार आहोत फर्स्ट आहे तर डेटाबेस डिझाईनमध्ये काय आहे तर टू क्रिएट टेबल अँड द इस्टॅब्लिश रिलेशनशिप. ओके, टेबल क्रिएट केलं जातं आणि त्याचं इस्टॅब्लिश रिलेशनशिप केलं जातं, त्यालाच काय म्हणतात डेटाबेस डिझाईन म्हणतात. तर SQLचे कमांड्स काय आहे तर DDL कमांड्स काय आहे, DML कमांड्स काय आहे, DQL कमांड्स काय आहे, TCL कमांड्स काय आणि DCL कमांड काय. तर एवढ्या सगळ्या कमांड्स आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी उद्या हे कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. थँक्यू ऑल.